नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 22 अँड वी आर डिस्कसिंग द थर्मोडायनॅमिक्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की महाराष्ट्र CET 2021 आणि 22 यामधले दोन क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2021 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. ठीक आहे, आणि दोन्ही क्वेश्चन्स काय म्हणू शकतो, अतिशय इझी आहे. ओके, दोन्ही क्वेश्चन्स आपण अतिशय इझिली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, वी आर डिस्कसिंग द solution for the numerical number first, okay, which is from the Maharashtra CET 2021. No problem. Now see, बघा, a gas is suddenly expanded such that its final volume becomes 4 times its initial volume. Full stop. बघा, suddenly expand. ओके, जेव्हा तो सडनली एक्सपांड म्हणतो, द प्रोसिजर लक्षात आली पाहिजे कोणती? ॲडियाबॅटिकली. ओके, सडन एक्सपान्शन म्हणजे कोणती प्रोसिजर? ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिकचं रिलेशन लक्षात ठेवा, PV पॉवर गामा इक्वल्स टू कॉन्स्टंट. ओके सर, नो प्रॉब्लेम. नाव नेक्स्ट. आता बघा काय झालं, सडनली एक्सपांड झाला, त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय झाला? इन्क्रीज सच दॅट इट्स फायनल व्हॉल्यूम. ओके, बघा, इनिशियली व्हॉल्यूम आणि प्रेशर होतं P1 V1, फायनली प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम आहे V2. व्हॉल्यूम किती झाला? 4 टाइम्स V1. काय झाला? अरे एक्सपांड झाला बाबू. काय झाला? एक्सपांड झाला म्हणजे व्हॉल्यूम किती झाला? 4 टाइम्स काय झालं? इन्क्रीज टू इट इनिशियल व्हॉल्यूम. फुल स्टॉप. इफ द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ओके, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दे हॅव गिवन 2 टाइम्स 2R. नो प्रॉब्लेम सर. ओके, कॉमा. देन द रेशियो ऑफ इनिशियल प्रेशर टू फायनल प्रेशर. ओके, इनिशियली प्रेशर किती आहे? P1. फायनली प्रेशर किती आहे? P2. या दोघांचा काय विचारला? रेशिओ. अरे काही मोठी गोष्ट नाही, फक्त रिलेशन यूज कर दो. ओके, इक्वेशन नंबर. ठीक आहे, देअरफॉर P1 V1 पॉवर गामा इक्वल्स टू P2 V2 पॉवर गामा. करू शकतो की नाही? प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम त्याचं पॉवर गामा इक्वल्स टू किती राहते? कॉन्स्टंट. फॉर विच प्रोसिजर? ॲडियाबॅटिक सर. ओके, इथं ॲडियाबॅटिकली काय होऊन राहिला? एक्सपांड होऊन राहिला. अरे म्हणून तर व्हॉल्यूम वाढून राहिला ना. अरे किती पट? 4 पट. कोणापेक्षा? इनिशियलपेक्षा. क्लिअर? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? आपल्याला पाहिजे P1/P2, त्याच्यामुळे आपण व्हॉल्यूम एका साईडला ठेवू, प्रेशर एका साईडला ठेवू. देअरफॉर P1/P2 इक्वल्स टू, बघा, V2/V1. दोघांचा पॉवर आपण अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडस्ट्रीज. ठीक आहे, दोघांचा पॉवर काय लिहू आपण? गामा. ठीक आहे, चला इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे, चला काय हरकत नाही. बघा, आपल्याकडं V2 दिलेला आहे, 4 टाइम्स V1 आहे. आपल्याला अडचण आहे गामाची. ठीक आहे, मग गामा फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी एक रिलेशन यूज करायला सांगितलं. CV इक्वल्स टू किती दिलं आपल्याला? 2R. ठीक आहे, CV इक्वल्स टू किती दिलं? 2R. बघा, बाय युझिंग मेयर्स रिलेशन CP मायनस CV इक्वल्स टू काय राहते? R. देअरफॉर CP इक्वल्स टू CV प्लस काय होते? R. देअरफॉर CP इक्वल्स टू CVची व्हॅल्यू किती आहे? 2R. 2R प्लस R किती झालं? 3R. मग हे आपण कशासाठी भानगड करून राहिलो? अरे बाबा, गामा म्हणजे काय होतं रे? CP/CV. आपल्याला कशाची अडचण होती? गामाची. आणि गामा इज नथिंग बट रेशिओ. व्हॉट इज द रेशिओ? मोस्ट स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CP किती आहे आता? 3R. CV किती आहे आता? 2R. RR गेट कॅन्सल. ठीक आहे, देअरफॉर गामा इक्वल्स टू व्हॉट रिमेन्स? 3/2. So in place of gamma we have now 3/2. Therefore P1/P2. ठीक आहे, चला काय हरकत नाही. V2 ची व्हॅल्यू किती? 4 टाइम्स V1 अपॉन किती? V1. पॉवर किती? गामा. गामा म्हणजे किती हो? 3/2. V1 गेट कॅन्सल. 4ला कसं लिहू शकतो आपण? 2चा पॉवर 2. त्याच्या पॉवर म्हणजे किती आहे? 3/2. 2 गेट कॅन्सल. 2चा घातांक 3 म्हणजे किती हो? 8. ओके, 8/1 लिहा और 8:1 लिहा. काही फरक पडतो का? काही नाही फरक पडतो. दिस इज द मॅथमॅटिक्स. क्लिअर? देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट. ओके, दिस इज अ सिम्पल वे that you can get the solution for the such a type of numerical, and the numerical is from the Maharashtra CET 2021. No problem. Okay, and the process is adiabatic. The gas is going to expand. Therefore we are using the relation PV power gamma equals to constant. That's it. ठीक आहे, मग ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण फाइंड आउट केल्या आणि आपल्याला फक्त गामाची अडचण होती आणि गामाची अडचण आपण मेयर्स रिलेशन यूज करून फाइंड आउट करू शकलो. क्लिअर? ओके, नाव बघा, ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. अरे बापरे, चलो बघा आता आपण सेकंड न्यूमेरिकल फाइंड आउट करूया. क्लिअर. ओके, numerical number second, we are discussing solution. Okay,
फर्स्टली वी विल नोट डाउन व्हॉट दे हॅव गिवन. ठीक आहे. अँड द न्यूमेरिकल नंबर सेकंड इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022चा एकदम रिसेंट क्वेश्चन आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, इन अन ॲडियाबॅटिक त्यांनीच म्हटलं आहे की प्रोसेस कोणती, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन ऑफ अ गॅस इनिशियल अँड द फायनल टेम्परेचर आर T1 अँड T2 नो हरकत respectively, comma, then the change in internal energy of the gas. They are asking to find the change in internal energy of the gas. Okay, they have given R is nothing but the universal gas constant, already everybody know. Okay, आणि प्रत्येकाला माहिती राहिलं पाहिजे R is nothing but the universal gas constant, clear, and gamma is nothing but the adiabatic ratio. They are asking to find the change in internal energy. प्रोसेस कोणती आहे बेटा, ॲडियाबॅटिक. कोणता आहे, एक्सपान्शन आहे. चला काही हरकत नाही. बघा बघा आता एकदम सिंपल आहे. बघा बघा, अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चला काय हरकत नाही. ओके, पहा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणते, Q इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. इथं Q काय आहे, Q म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइडेड टू द सिस्टम. डेल्टा इज नथिंग बट द चेंज इन इंटरनल एनर्जी. W इज नथिंग बट द वर्क डन. ठीक आहे. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू, इन द केस ऑफ ॲडियाबॅटिक काय राहते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, T फायनल मायनस T initial, where R is nothing but universal gas constant, gamma is adiabatic ratio, T final and T initial is nothing but the temperature for the final and initial. Okay, okay, this is the formula for work done. Okay, and which procedure, adiabatic. Adiabatic means exchange of heat 0. Okay, put here. ठीक है. Therefore W becomes minus of delta U, or delta U becomes minus of W. ठीक आहे. आपल्याला पाहिजे चेंज इन इंटरनल एनर्जी. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू काय पुट करायचं आहे आपल्याला, मायनस ऑफ W. W ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू मायनस ऑफ W. इन प्लेस ऑफ वर्क डन आय कॅन राइट 1 minus gamma T final nothing but the final temperature, and they have given T2 as a final temperature. Ti is nothing but the initial temperature, and T1 is the initial one. Therefore now in place of 1 minus gamma, I can write gamma minus 1, because which sign minus, therefore R upon gamma minus 1 bracket मध्ये T2 minus T1, it becomes the change in internal energy of the system, which is going expanding in the way of a process of adiabatic. Therefore delta U equals to R upon gamma minus 1 equals to T2 minus T1 is the change in internal energy. Therefore option number third one is the correct one. So this is the easiest way that you can solve the Maharashtra CET questions. Okay, बघा बेटा, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. यामध्ये काही मोठी गोष्ट नव्हती. ठीक आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन्स आपण मेल्स रिलेशन गामाची तिथं व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी अडचण झाली होती, तिथं आपण तो यूज केला. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यातही खूप काही मोठी अडचण होती. युझिंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, आपण अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.